अंतरीचा आरसा मल्हारची गोष्ट. एका निसर्गरम्य गावात मल्हार नावाचा एक लहान मुलगा राहत होता. त्याचे आई वडील अंजली आणि शशिकांत हे गावात त्यांच्या साध्या आणि प्रामाणिक राहणीमानासाठी ओळखले जात होते. ते मल्हारला नेहमी सांगत, बाळा, आपली संपत्ती ही आपले पैसे नसून आपले चांगले विचार आणि संस्कार आहेत. अंजली त्याला रोज रात्री शूर आणि प्रामाणिक लोकांच्या गोष्टी सांगत असे. एके दिवशी मल्हारचे वडील शशिकांत त्याला घेऊन शेतात गेले होते. काम करता करता त्यांनी मल्हारला एक महत्वाची शिकवण दिली. ते म्हणाले, मल्हार, कधी कधी आपल्याला कोणीही पाहत नसतं, पण त्याही वेळी आपलं मन आपल्याला पाहत असतं. नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहायचं, कारण आपण स्वतःपासून कधीच काही लपवू शकत नाही. काही दिवसांनंतर शशिकांत यांनी मल्हारला बोलावले आणि सांगितले, मल्हार, हे काही महत्वाचे कागदपत्रे शेजारच्या कुलकर्णी काकांच्या घरी देऊन ये. त्यांना याची तातडीने गरज आहे. मल्हारने वडिलांच्या हातातून कागद घेतले आणि तो आनंदाने शेजारच्या घराकडे निघाला. जेव्हा मल्हार कुलकर्णी काकांच्या घरापाशी पोहोचला, तेव्हा घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता. त्याने बाहेरून हाक मारली, काका, ओ काका, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. घरात कोणीही नसल्याचे पाहून मल्हार संभ्रमात पडला, पण त्याला कागदपत्रे आत ठेवायची होती. मल्हार हळूच दिवाणखान्यात गेला. तिथे समोरच एका लाकडी मेजावर लालचुटूक आणि रसाळ सफरचंदांनी भरलेली एक टोपली ठेवली होती. ती सफरचंद इतकी ताजी होती की त्यांचा गोड सुगंध संपूर्ण खोलीत दरवळत होता. तो पाहून मल्हारला खूप भूक लागली. मल्हारने पुन्हा एकदा इकडे तिकडे पाहिले. घरात खरोखर कोणीच नव्हते. काका बाहेर गेले होते आणि काकूही कुठे दिसत नव्हत्या. त्याच्या मनात विचार आला, या टोपलीत तर खूप सफरचंद आहेत. मी जर एक सफरचंद उचलले आणि खाल्ले तर कोणाला काय कळणार? मल्हारने सफरचंद उचलण्यासाठी आपला हात पुढे केलाच होता की अचानक त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवले. कोणीही पाहत नसलं तरी आपलं मन आपल्याला पाहत असतं. त्याला जाणवले की जरी कुलकर्णी काका तिथे नसले तरी तो स्वतःला चोरी करताना पाहत आहे. नाही, मी हे करणार नाही, मल्हार स्वतःशीच पुटपुटला. त्याने ती कागदपत्रे मेजाच्या एका बाजूला सुरक्षितपणे ठेवली आणि तो घराबाहेर येऊन ओट्यावर बसला. काका येईपर्यंत वाट पाहण्याचा त्याने निश्चय केला. त्याचे मन आता एकदम शांत आणि प्रसन्न झाले होते. थोड्या वेळाने कुलकर्णी काका तिथे आले. मल्हारला बाहेर बसलेले पाहून त्यांनी विचारले, अरे मल्हार, तू किती वेळ इथे बसला आहेस? आत का नाही गेला? मल्हारने सांगितले की तो कागद द्यायला आला होता आणि कोणी नसल्यामुळे बाहेर थांबला. काकांना जेव्हा समजले की मल्हारने कशालाही हात लावला नाही, तेव्हा त्यांना त्याच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक वाटले. त्यांनी स्वतःहून त्याला 2 सफरचंद खाण्यासाठी दिली. मल्हार घरी परतला आणि त्याने घडलेला सर्व प्रसंग आईला सांगितला. अंजलीने त्याला जवळ घेतले आणि म्हणाली, मल्हार, आज तू तुझा सर्वात मोठा विजय मिळवला आहेस. स्वतःच्या मोहावर ताबा मिळवणे हाच सर्वात मोठा संस्कार आहे. तात्पर्य, मुलांवर केलेले चांगले संस्कार हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे मार्गदर्शन ठरतात. कष्टाचे फळ. एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला 5 मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती. त्यांना कष्ट करणे माहीतच नव्हते. ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे. त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार व त्यांचा संसार कसा चालणार. यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचवते व ते एके दिवशी आपल्या 5ही मुलांना जवळ बोलावितात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामधील एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक हंडा पुरलेला आहे. मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व धन काढून ते आपापसात वाटून घ्या. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या 5ही जणांना सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी सर्व शेत खणून काढले, पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे शेत कानाला आहे तर यात धान्य पेरावे, म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले. त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. त्यांनी ते बाजारात जाऊन विकले व त्यामाना भरपूर धन मिळाले. गावाहून वडील आल्यानंतर त्या 5ही मुलांनी झालेला प्रकार वडिलांना सांगितला. तेव्हा ते बोलले, मी तुम्हाला याचा धनाबद्दल सांगत होतो. जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील. तात्पर्य, कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते. ठेवण्याची कला.
एक जिज्ञासू वृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणाऱ्यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे ई प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला. तो आपल्या मित्रांना सांगत असे, या जगात माझ्या इतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात? बुद्ध म्हणाले, मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे. मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले, जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहीत असतो. जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहीत असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. मुलाने विचारले, ते कसे काय? बुद्ध म्हणाले, त्याची जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही, तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो. अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचे असते. त्याला त्याची चूक कळून आली. तात्पर्य, ज्यांना स्वतःला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो. लांडगा आला रे आला. एका गावात एक धनगर होता. त्याला दीपक नावाचा मुलगा होता. दीपक रोज आपल्या मेंढ्या घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की परत आणत असे. त्याचा हा रोजचा दिनक्रम होता. तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती. अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत. एकदा तो असाच मेंढ्यांना घेऊन चरायला गेला होता. दुपार झाली. त्याने जेवण केले, पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला. काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले. तो जोरात ओरडला, लांडगा आला रे आला. लोकांना खरे वाटले. ते शेतातली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्याजवळ आले. त्याला विचारू लागले, कुठे आला लांडगा? तेव्हा तो मोठ्याने हसू लागला व म्हणाला, कशी गंमत केली? शेतकरी संतापले, पण काय करणार, तसेच निघून गेले. दीपकला मात्र यात गंमत वाटली. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला. शेतकऱ्यांना उगाचच एक हेलपाटा पडला. पुन्हा दीपक कसे फसवले म्हणून हसू लागला. शेतकरी संतापून निघून गेले. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला. दुपार झाली आणि तो जेवायला बसला. पण त्या दिवशी खरेच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारू लागला. दीपक जोरजोरात ओरडू लागला, लांडगा आला रे आला. पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही. तो नेहमीसारखीच थट्टा करतोय असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. लांडग्याने एक एक करत सर्व मेंढ्या खाल्ल्या. दीपक आपला झाडावर बसून रडू लागला. पण आता काहीच उपयोग नव्हता. त्याला आपली चूक लक्षात आली, पण आता फार उशीर झाला होता. माणसातील देव. एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला, बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, मला माझा येशूच येऊन वाचवेल. जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरने नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टर मधले लोक म्हणाले, फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा. फादर म्हणाले, माझा येशूच मला येऊन वाचवेल. यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्युमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, मी इतकी प्रार्थना केली पण तू मला वाचवले नाहीस.
येशू म्हणाले, मी प्रथम जीप घेऊन आलो होतो, नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर, पण तूच मला काही ओळखले नाहीस. तात्पर्य, देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही, तो माणसातच शोधावा लागतो. झाडावरची सुंदर फुलं आणि चिंटूची शिकवण. एका सुंदर छोट्या गावात चिंटू नावाचा एक खोडकर पण प्रेमळ मुलगा राहायचा. त्याला निसर्गाची खूप ओढ होती. गावाच्या मध्यभागी एक खूप मोठे आणि जुने झाड होते. त्या झाडाला दरवर्षी लालभडक आणि सुंदर फुले येत असत. चिंटू रोज त्या झाडाखाली खेळायला जायचा. एके दिवशी चिंटूला वाटले की ही फुले झाडावर राहण्यापेक्षा त्याच्या घरात जास्त छान दिसतील. त्याने ठरवले की तो झाडावरची सर्वात सुंदर फुले तोडून घरी घेऊन जाईल. तो आपले छोटे हात उंचावून फांदी पकडण्याचा प्रयत्न करू लागला. फांदी खूप वर होती म्हणून चिंटूने उडी मारून ती पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने एक फांदी जोरात ओढली. झाड थरथरू लागले आणि काही पाने खाली पडली. चिंटू मात्र फूल तोडण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत होता. तितक्यात तिथे मल्हार आजोबा आले. मल्हार आजोबांना गावातील झाडांची आणि फुलांची खूप काळजी असायची. त्यांनी पाहिले की चिंटू फुले तोडण्यासाठी झाडाला त्रास देत आहे. ते हळूवार पावलांनी चिंटूच्या जवळ आले. मल्हार आजोबांनी चिंटूला थांबवले. त्यांनी विचारले, चिंटू बाळा, तू ही फुले का तोडत आहेस? चिंटू म्हणाला, आजोबा, मला ही फुले माझ्या खोलीत ठेवायची आहेत. ती तिथे खूप छान दिसतील. आजोबा हसले आणि चिंटूच्या शेजारी बसले. आजोबा म्हणाले, चिंटू, हे बघ, निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे एक घर असते. ही फुले या झाडावरच सर्वात जास्त आनंदी असतात. झाडावर असताना ती सर्वांना आनंद देतात, पक्ष्यांना आणि मधमाशांना अन्न देतात. जर तू ती तोडली तर ती काही वेळातच कोमेजून जातील. तितक्यात एक छोटी मधमाशी उडत आली आणि एका फुलावर बसली. चिंटूने पाहिले की ती मधमाशी फुलातील रस पिऊन किती आनंदी झाली होती. त्याला समजले की जर त्याने ते फूल तोडले असते तर त्या बिचाऱ्या मधमाशीचे काय झाले असते. चिंटूला आपली चूक उमजली. त्याला वाटले की आजोबांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. फुलांचे खरे सौंदर्य हे झाडावरच असते. त्याने आजोबांना वचन दिले की तो आता कधीही झाडाची पाने किंवा फुले विनाकारण तोडणार नाही. आता चिंटू दररोज त्या झाडाला पाणी घालू लागला. मल्हार आजोबांनी त्याला झाडांची काळजी कशी घ्यायची हे शिकवले. झाड आता पूर्वीपेक्षाही जास्त हिरवेगार आणि फुलांनी डवरलेले दिसू लागले. चिंटूला आता फुले तोडण्यापेक्षा ती वाढताना पाहण्यात जास्त आनंद मिळू लागला. चिंटूने आपल्या मित्रांनाही ही गोष्ट सांगितली. आता गावातील सर्व मुले मिळून झाडांचे जतन करू लागली. निसर्गाचा आदर करणे हीच खरी शिकवण चिंटूने सर्वांना दिली. फुले झाडावरच डोलू लागली आणि गाव सौंदर्याने न्हाऊन निघाले. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. एका जंगलात एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहत असत. एकदा एक गवळी दूध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला. गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दूध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील 2 माकडांनी पाहिले. ती माकड खाली उतरली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळविले. परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे, यावरून दोघात वाद सुरू झाला. म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे आले. बोक्याला आयतीच संधी चालून आली. बोक्याने त्यांना लोणीसारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितला. तराजू मिळताच बोक्याने लोण्याचे 2 भाग करून तराजूत टाकले. एका पारड्यात लोणी जास्त झाले म्हणून वजन सारखे करतो असे दाखवून त्याने त्या पारड्यातले थोडे लोणी खाऊन टाकले. त्यामुळे दुसऱ्या पारड्यात वजन जास्त झाले. मग त्यातील थोडे लोणी खाल्ले. असे करता करता बोक्याने आलटून पालटून एकेका पारड्यातले लोणी खात सर्व लोणी संपविले. माकडांना काहीच लोणी शिल्लक राहिले नाही. आपण दोघं भांडलो त्याचा फायदा बोक्याने घेतला हे उशिरा त्याच्या लक्षात आले. तात्पर्य, वजा दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. शर्यत आणि जिद्द.
शर्विल आणि संयमची गोष्ट. एका हिरव्यागार आणि सुंदर जंगलात शर्विल नावाचा एक ससा आणि संयम नावाचे एक कासव राहत होते. शर्विल खूप चपळ होता आणि त्याला वेगाने धावायला खूप आवडायचे. तो नेहमी इकडे तिकडे उड्या मारत फिरायचा. शर्विलला त्याच्या वेगाचा खूप गर्व होता. एक दिवस तो संयमला म्हणाला, संयम, तू किती हळू चालतोस. माझ्याकडे बघ, मी वाऱ्यासारखा धावू शकतो. आपण दोघांनी शर्यत लावली तर मी नक्कीच जिंकेन. संयम खूप शांत स्वभावाचा होता. त्याने हसून शर्विलचे आव्हान स्वीकारले. जंगलातील सर्व प्राणी ही शर्यत पाहण्यासाठी एकत्र जमले. शर्यत सुरू झाली आणि शर्विल विजेच्या वेगाने पुढे निघून गेला. शर्विल थोड्याच वेळात खूप पुढे निघून गेला. त्याने मागे वळून पाहिले तर संयम कुठेच दिसत नव्हता. शर्विल स्वतःशीच म्हणाला, हा संयम तर अजून खूप मागे आहे. त्याला येथे पोहोचायला खूप वेळ लागेल. रस्त्याच्या कडेला शर्विलला गाजराचे एक मोठे शेत दिसले. लालबुंद आणि रसाळ गाजरे पाहून शर्विलच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने विचार केला, थोडं खाऊन घेऊया, मग पुन्हा धावू. पोटभर गाजरे खाल्ल्यानंतर शर्विलला आळस आला. दुपारचे ऊनही वाढले होते. जवळच एका मोठ्या झाडाची थंडगार सावली होती. थोडा वेळ झोप काढतो, तोपर्यंत तो कासव इथे पोहोचणारही नाही, असे म्हणून शर्विल तिथेच झोपी गेला. दुसरीकडे संयम मात्र अजिबात थांबला नाही. तो हळूहळू पण न थकता आपल्या मार्गावर चालत राहिला. वाटेत त्याला शर्विल झोपलेला दिसला, पण तो तिथे थांबला नाही. संयम न थांबता चालत राहिला आणि अखेर तो शर्यतीच्या शेवटच्या रेषेपाशी पोहोचला. जंगलातील सर्व प्राण्यांनी त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवल्या. त्या आवाजाने शर्विलची झोप अचानक उडाली. शर्विल खडबडून जागा झाला आणि जोरात धावू लागला. पण जेव्हा तो शेवटच्या रेषेजवळ पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की संयम आधीच तिथे पोहोचला होता आणि शर्यत जिंकला होता. शर्विलला आपल्या गर्वाचा खूप पश्चात्ताप झाला. संयमने शर्विलला समजावले की फक्त वेग असून चालत नाही, तर कामात सातत्य असणे महत्त्वाचे आहे. शर्विलने आपली चूक मान्य केली आणि तेव्हापासून त्याने कोणालाही कमी लेखणे थांबवले. बोध: सावकाश आणि सतत काम केल्याने यश मिळते.